नमस्कार, मी पंजाब तक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आता हा पाऊस कधीपर्यंत आहे म्हणून खास करून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन वरून राज्याचा मुक्काम 3 दिवस आहे। 21 ऑक्टोबर, 22 आणि 23 म्हणजे आणखीन जवळपास 21, 22, 23 पर्यंत राज्यात पाऊस असणार आहे। पण आज देखील राज्यामध्ये जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आज 20 ऑक्टोबर आहे। आज काय होईल, आता सध्या थोडा पाऊस चालू राहील आणि 11च्या नंतर म्हणजे दुपारी 11 ते 2-2:30 पर्यंत ऊन पडेल आणि पुन्हा 3-4च्या नंतर जे इतका आभाळ येईल आणि 3 पासून तर रात्रीपर्यंत पुन्हा आज रात्री 20 तारखेपर्यंत म्हणजे आज 20 ऑक्टोबरला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 21 ऑक्टोबर, 22 आणि 23 ऑक्टोबर दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जाऊ खूप पाऊस पडणार आहे। म्हणजे शेताला पिकाला वरदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये 24 तारखेला धुई येणार आहे, धुके येणार आहे, धुरळे येणार आहे। विदर्भात धुरळे म्हणतात, मराठवाड्याकडे धुई म्हणतात आणि काही जण धुके म्हणतात। म्हणजे धुई 24 तारखेला येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि 25 ऑक्टोबरला मात्र तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला अशी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर परत सांगतो की 5 नोव्हेंबरला मात्र सगळ्या महाराष्ट्रातले सर्व जनता मात्र स्वेटर घातलेले दिसतील। म्हणजे अशी थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता पाऊस पडला, जमिनीमध्ये ओल खूप आहे। तुम्ही काय करा, 22 तारखेपासून तुम्ही तुमच्या पेरणी सुरू करायला काही हरकत नाही। कारण की आता जशी वापस होईल वाटल्यास तुम्हाला 22 तारखेच्या नंतर मी सुद्धा स्वतःचा हरभरा 22 तारखेला पेरणार आहे म्हणून तुम्ही देखील पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आहे 20 ऑक्टोबर, उद्या 21, 22, 23 पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि माझी सर्वांना विनंती, या पावसामध्ये काय होणार आहे, विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही काय करा, शेतामध्ये झाडाखाली उभा राहू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात। म्हणून एक माझी सर्वांना कळकळीची विनंती, रोज ह्या टायमाला 4च्या नंतर पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक निश्चित दिला जाईल। धन्यवाद।